स्वागतम स्वागतम सुस्वागतम। शूरता ही रक्तात नसते, ते मनगटात असते आणि मनगटात ताकद असते ती संस्कारांची। सुप्रभात आणि स्वागत आहे आपल्या या प्रेरणादायी सोहळ्यात, जिथे मनगटाच्या बळाला विचारांची धार मिळते आणि अनुभवाला दिशा। नमस्कार, मी आहे श्रुती अजय टेंभुरकर आणि मी आहे श्रावणी सहस्त्रबुद्धे। आज आम्ही तुमच्या समोर एक असामान्य आणि प्रेरणादायी मंच घेऊन आलो आहोत, जिथे कुस्तींची गाथा, माहिती अधिकारांचा आवाज आणि सायबर जागृतीचा दिवा एकत्र प्रज्वलित होतोय। स्वागत हे फक्त शब्द नसतो, तो भावना असतो। पाहुण्याच्या चरणस्पर्शाने हे व्यासपीठ पावन झालं। आपल्या आजच्या या खास कार्यक्रमाला साक्षीदार असलेले मान्यवर अतिथी यांचं आपल्याला मनापासून स्वागत। शक्ती, भक्ती आणि युक्तीचे प्रतीक बजरंगबलीचे पूजन करून आपण कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया। तरी सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे, त्यांनी बजरंगबलीच्या मूर्तीस पुष्पार्पण करावे। परंपरेप्रमाणे पाहुण्याचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करूया। माझे गुरुवर्य श्री धर्मशीलजी काटकर सर यांना विनंती आहे, त्यांनी मुजावर अली साहेबचे स्वागत करावे। पवन दादा यांना विनंती आहे, त्यांनी श्रीकांत काकाचे स्वागत करावे। अश्विन दादा यांना विनंती आहे, त्यांनी काकांचे स्वागत करावे। पुढील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी भालेराव काकांना आमंत्रित करते। नमस्कार। जुबली हायस्कूल कुस्ती केंद्रामध्ये आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले सायबर क्राईमचे प्रमुख मुजावर अली साहेब, आमचे सहकारी मित्र, रोज ग्राउंडवर येणारे श्री चिंतावर साहेब, गुरुवर्य भडभाऊ आणि सर्व उपस्थित मान्यवर, दरवर्षीप्रमाणे आपण जवळपास 13 वर्षापासून इथं निःशुल्क कुस्ती प्रशिक्षण चा कॅम्प घेत आहे। दरवर्षी 2 महिने कॅम्प चालतो हा, आणि या कार्यक्रमामध्ये आपण दर रविवारी एक कार्यक्रम घेतो मागच्या 2 वर्षापासून, आणि काहीतरी मुलांना नवीन नवीन माहिती झाली पाहिजे, जगात का चालत आहे या सर्व गोष्टीचा अनुभव आला पाहिजे, कारण आज त्यांच्याकडे वेळ अजिबात नाही आहे। शाळा, ट्युशन आणि अभ्यास याच्यामध्येच त्यांचा वेळ जात आहे। तरी काही मुलं असे आहे का ते खेळामध्ये पण रुची दाखवते आणि रोज येत आहे, आणि त्यातल्या त्यात बाहेरचं काही माहीत नाही, आणि मोबाईलचा भरपूर वापर असल्यामुळे मोबाईलचं पण त्यांना ज्ञान काहीतरी आलं पाहिजे बाकी सर्व गोष्टीचं। याच्यासाठी आज आपण मुजावर अली साहेबांना इथं बोलावलं आहे, आणि ते आपल्याला चांगल्यापैकी एक मार्गदर्शन करणार आहे, आणि सर्वजणांनी त्यांच्या मार्गदर्शनामधून काहीतरी बोध घ्यावा। आणि सर 2 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे, 13 वर्षापासून कॅम्प सुरू आहे जवळपास, आणि असा एक कॅम्प आहे हा निःशुल्क आहे। एकही रुपया कोणत्याही मुलाकडून कोणत्या स्वरूपात घेतला जात नाही। 365 दिवस पूर्ण फ्रीमध्ये बाळूभाऊच्या दर्शनामध्ये काम चालतो, आणि मला वाटत नाही का कुठंतरी असा निःशुल्क कॅम्प असणार, हा एकमेव कॅम्प आहे। आणि आज तुमच्या मार्गदर्शनामुळे मुलांना भविष्यामध्ये खूप छान फायदा होईल। आणि माझं प्रास्ताविक मी इथंच संपवतो। धन्यवाद। आता क्षण आहे ज्या शब्दांची वाट आपण आतुरतेने पाहतोय, ते म्हणजेच मार्गदर्शन। ज्या माणसांनी अनुभवाच्या कड्या चाकल्या आहेत आणि ज्ञानाच्या दिव्याने अंधारातही प्रकाश पेरला आहे, त्या प्रज्ञावंत विचारवंताचे आभार आम्ही मानत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मौल्यवान विचारांनी या सभेला समृद्ध करावा। माननीय मुजावर अली साहेब, सायबर क्राईम एक्सपर्ट यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो। सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार। श्री जगद्गुरू व्यायामशाळा चंद्रपूर
आणि माझे मित्र श्रीकांत सुतार सर आणि गुरुवरी काटकर सर, म्हणजे जुनी ओळख आहे आमची या सरांसोबत. कारण मी पण चंद्रपूर जिल्ह्यातून रहिवासी आहे, इथलंच आहे. तर मी चंद्रपूर जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन इथे कार्यरत आहे. मागील म्हणजे माझी सेवा कालावधी 32 वर्ष झाली आहे मला नोकरीला. आणि 32 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे विविध प्रकारचे क्राईम घडतात त्यामध्ये माझा म्हणजे रोल आहे. म्हणजे सायबर क्राईममध्ये मी ATSला पण काम केलं, नक्षलला पण काम केलेलं आहे, क्राईम ब्रांचला पण केलेलं आहे. परंतु सध्या जे गुन्ह्यांचे स्वरूप बदललेले आहे त्यामुळे आम्हाला सायबरमध्ये येतं. सायबर क्राईम म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाव ऐकलं आहे का? सगळ्यांनी नाव ऐकलं आहे सायबर. म्हणजे सायबर क्राईम म्हणजे काय हे कोणी सांगू शकणार का तुमच्यापैकी? कुठले कुठले शाळेचे आहेत तुम्ही सगळे? सांगा ना. म्हणजे कसं मी भाषण देण्यासाठी नाही आहोत तुमच्याशी. ब्राईट इंग्लिश स्कूल तुमचं? आप कोणत्या स्कूलचे? आणि मुलगी तुम्ही कुठल्या? हिंदी सिटी हायस्कूल. तुम्ही? सेंट फ्रान्सिस. मागे तुम्ही? सेंट फ्रान्सिसचे. बरं. काय असं की मी नाही का गावात जे खेडेगाव आहे ना तिथे खूप जास्त जातो. म्हणजे आश्रमशाळा आहे, जे जितके आपले तालुके आहे त्या तालुक्याच्या गावात पण आम्ही जातो. म्हणजे आमची एक गाडी आहे पोलिसांची, त्यामध्ये आम्ही TV लावून तुम्हाला सायबर क्राईम काय सगळं माहिती तुमच्या शाळेपर्यंत नाही पोहोचलं. मला ऐकलं आहे का कोणी यापूर्वी मुलांपैकी? पाहिलं आहे का? नाही पाहिलं ना? बरं ठीक आहे. बरं झालं, नाही तर मग बोर झालं असतं ना. त्याला बोर नाही करणार. मी तुम्हाला सांगणार आहे की सायबर क्राईम म्हणजे काय. आता पोलीस आणि क्राईम हा संबंध माहिती आहे ना. म्हणजे एखादा क्राईम झाला तर पोलीस तिथे पोचते, बरोबर. तर मी युनिफॉर्मवर नाही आलो, आज सुट्टीवर आहे ना आज. तर सायबर क्राईम म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये, म्हणजे गुन्हा समजतं सगळ्यांना, क्राईम, एखाद्या गुन्ह्यामध्ये इंटरनेट तंत्रज्ञानाचा हत्यारासारखा वापर करून मोबाईल, कम्प्युटर आणि लॅपटॉप याद्वारे जर आपण एखादा व्यक्तीची हानी म्हणजे वित्तीय हानी आणि व्यक्तिक हानी करण्यासाठी त्यात इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर जर केला ना आणि त्या वापर करून जे गुन्हा केला त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. समजलं का? म्हणजे इंटरनेटद्वारे होणारे क्राईम म्हणजे सायबर क्राईम. आणि सायबर क्राईमसाठी आपल्या भारतामध्ये स्वतंत्र कायदा आहे, माहिती व तंत्रज्ञान कायदा सन 2000. म्हणजे 2000 साली हा कायदा आला आणि 2008मध्ये यात अमेंडमेंट झालेलं आहे. आता मी पोलीस आहे, तुम्हाला कायदा यासाठी सांगतो की तुम्हाला कायदा माहीत व्हायला पाहिजे. कारण या सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये नाही का जे शिक्षेची तरतूद आहे, शिक्षेची तरतूद आहे ना. एखादा सायबर क्राईम घडला आणि त्यामध्ये जर कुणाला आम्ही पकडलं तर त्याला 3 वर्ष जेल होते, 3 वर्ष ते 7 वर्ष, आणि 1 लाख ते 10 लाख रुपये फाईन होते. आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहे, लहान विद्यार्थी, मोठे विद्यार्थी, आणि मागे आपले सिनियर सिटीजन पण आहे, आमचे माझे वयाचे पण आहे. तर तुम्हाला मी जेल शिक्षा का बरं सांगतोय? माझं ना पोलीस प्रशिक्षण झालेलं आहे पहिले पोलीसमध्ये 94ला, नंतर कमांडो ट्रेनिंग झाली, नंतर ATS ट्रेनिंग झाली, वेगवेगळ्या ट्रेनिंग असतात आमच्या पोलिसांचे. मला कम्प्युटरची आवड होती तर मी दिल्लीला गेलो. कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम्स ऑफ इंडिया दिल्ली या ठिकाणी 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर CDAC मोहाली, CDAC पुणे, वेगवेगळ्या भारतामध्ये जे मोठे संस्थान आहे ITच्या, तिथे आमचं प्रशिक्षण झालं की सायबर गुन्हे रोखण्यासाठी. तर मला जे माझे सर असायचे ते सांगायचे की सायबर गुन्हेगार पकडायचे आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही पोलीस आहे, तुम्हाला सायबर गुन्हेगार पकडायचे. गुन्हेगार म्हणजे कसा दिसतो? क्रिमिनल कसा दिसतो? गब्बर सिंग सारखा दिसणार ना. गुंडा म्हणजे असे मोठे दाढी मिशी, डोळे लाल लाल, गंदे गंदे कपडे, असे ना, असेच राहते ना गुंडे. म्हणजे असे असायचे का? आमच्या काळात असे गुंडे असायचे. आज तुमचा काळ थोडासा खराब झालेला आहे. तुमचे जे हिरो आहे ना, पुष्पा, राखी भाई, एनिमल, हे पण गुंड्यासारखे दिसतात. गुंडेच आहे ना ते. आणि पिक्चरमध्ये पण चोर, डाके, मर्डर करणारे खूनी असतात. म्हणजे आमचे जे हिरो होते ना ते ॲक्च्युअल हिरो होते, एकदम क्लीन शेव, आई वडिलांची सेवा करणारे, हिरोईनसोबत लग्न करणारे, आणि एकदम व्यवस्थित हिरो होते. पण आता तसं काळ नाही. आता तुमचे हिरो पण गुंडेच आहे. त्यामुळे क्राईम वाढलेला आहे. माहीत आहे का तुम्हाला? आता हा तुम्ही पिक्चर जे पाहतात ना हे अनुसरण पण करतात तुम्ही. तुम्हाला मी सांगतो की सायबरची ट्रेनिंग करून जेव्हा मी चंद्रपूरला आलो, माझा पहिला सायबर गुन्हेगार हा 7वी वर्गाचा विद्यार्थी होता. 7वीचा पहिला क्रिमिनल.
7वीचा विद्यार्थी ज्याचे आई आणि बाबा दोन्ही डॉक्टर होते. चंद्रपूर जिल्ह्यातील एकदम फेमस बालरोग तज्ज्ञ आणि महिला आरोग्य तज्ज्ञाचा मुलगा 7वीचा. त्याने ज्या 7वीच्या मुलाने जे क्राईम केलं, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल ना, 7वीमध्ये तुम्ही किती कोणत्या क्लास 5वीपासून आहे ना तुम्ही सगळं, 4थी पासून तर 7वीच्या विद्यार्थ्यांनी काय क्राईम केलं असेल असं आला ना प्रश्न तुमच्या मनामध्ये. तर आम्ही जेव्हा सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करतो ना त्यामध्ये बेल पण नसते. आता तुम्ही लहान आहे जे 18 वर्ष खालील आहे त्यांना आम्ही रिमांड होमला पाठवतो, म्हणजे बाल सुधारगृह. 18 वर्ष वर आहे तो जेलमध्ये जाईल, ठीक आहे. नंतर पनिशमेंट पण होईल त्याला. 18 वर्ष आधील आहे त्याला पण पनिशमेंट होते, परंतु ते बाल न्याय मंडळ करते, जज नाही करत, पण शिक्षा होतेच. आणि माझा जो रेकॉर्ड आहे खूप खराब आहे. म्हणजे मी आजपर्यंत 571 विद्यार्थ्यांना अटक केलेली आहे. 571 विद्यार्थी म्हणजे 7वीचं तर झालेलं आहे, 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी इंजिनियर, डॉक्टर, वकील आणि चांगले शिकलेले मुलं. म्हणजे माझा जो सब्जेक्ट आहे सायबर क्राईम, हा सायबर क्राईम करणारा व्यक्ती हा शिकलेला असतो. चोर कसे असतात? अनपढ असतात. खुनी कसे असतात? अनपढ असतात. आता ते आपण आलेले आहे शिकलेले, पण सायबर क्राईम हा शिकलेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला का हाताळता आला पाहिजे? मोबाईल, बरोबर आहे. इंटरनेट समजते सगळ्यांना, बरोबर आहे. आता तुम्ही कोरोना पिरियडमध्ये काही लोकांनी जे मोठे मुले त्यांना माहिती आहे की आपण ऑनलाईन अभ्यास केला होता. जेव्हा कोरोना नव्हता ना, आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये पॅरेंट्सला सांगायचो की मुलांना मोबाईल देऊ नका. परंतु जेव्हा कोरोना आला तर आम्हीच विकत घेऊन दिलं मोबाईल. आणि मोबाईलमध्ये तुम्ही ऑनलाईन अभ्यास केलं, पासही झाले. तर ज्यांनी ऑनलाईन अभ्यास केला त्यांना ऑनलाईन अभ्यास चांगला वाटत होता की ऑफलाईन अभ्यास चांगला आहे? ऑफलाईन चांगला आहे. कसं आपण गेट टू गेट असं बोलतोय ना, ऑनलाईनमध्ये काय तो मास्तर काय शिकवतो आपलं लक्ष नसतो. परंतु ऑनलाईन अभ्यास पण चांगला होता, जेणेकरून तुम्ही पास झाले ना. आता चांगलाच होता, परंतु तुम्ही त्याचा उपयोग नाही केला. त्या कालावधीमध्ये काय झालं, टिकटॉक नावाचा एक होता रील, ते आपण रील पाहायचो. आता आपला जे मोबाईल आहे, आता हा जो मोबाईल आहे माझ्याकडे, मी सगळ्यांना सांगतो की मोबाईल वापरू नका जास्त. मी 2 मोबाईल वापरतो. आता या मी का वापरतो हे पण सांगणार आहे, तुम्ही का वापरू नये ते पण सांगणार. आता हे जे 571 मुलं आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यांची, तर यांनी काय क्राईम केलं असेल ते आहे उत्सुकता तुम्हाला? बरं, मी तुम्हाला बघा पोलीस आहे म्हणून सांगितलं, बाहेरून आले म्हणून सांगितलं. आता कोणी जर आता रूममध्ये येत आहे तर तुमचं लक्ष कसं झालेलं आहे? द्वाराकडे जात आहे, बरोबर आहे. तुम्ही माझ्याकडे पाहत नाही आहे. तुमचं कसं लक्ष हे का कशाचे कारण आहे? हा काय संकेत दाखवतोय की तुम्ही जे विद्यार्थी इथे आहात, आता खूप चांगला प्रयत्न आहे जगद्गुरू व्यायामशाळाचा की तुम्हाला शरीर शोधच करताय, परंतु तुम्हाला आता मानसिक संतुलन पण करावं लागेल. तुम्ही सगळे लोक डिस्ट्रॅक्ट म्हणजे तुमचा फोकस नाही आहे. याचा काय अर्थ आहे की तुम्ही सगळं इंटरनेट ॲडिक्शन झालेलं आहे. तुम्हाला पण तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, स्नॅपचॅट, रील, शॉर्ट, पबजी, फ्री फायर हे सगळं पाहण्याचे खेळण्याचे तुम्ही मला म्हणजे मी ओळखून घेतो तुम्हाला. हे तुम्ही आधी झालेले तुम्ही सगळं मोबाईल वापरतो ना घरी आपल्या आईवडिलांचे. स्वतःचे मोबाईल कोणाकडे आहे? हातवर करा. स्वतःचा मोबाईल आहे, बरं ठीक आहे, मागचे आहे. आता हे मोबाईल तुमच्याकडे तुमच्या आईवडिलांनी दिलेलं आहे, तुझं नाही आहे, तुझ्या आईवडिलांनी घेऊन दिलेलं आहे, ते बरोबर आहे. सिम कार्ड त्यांच्या नावानं आहे, बिल त्यांच्या नावानं आहे. याचा काय परिणाम होणार ते सांगणार. आता ते तुम्ही सगळं डिस्ट्रॅक्ट लोक आहे. तुम्हाला म्हणजे वापस आणण्यासाठी मला थोडासा मेहनत करावं लागेल, कारण फोकस नाही ना तुम्ही. आणि ज्यांचा फोकस नसते ना म्हणजे त्यांचं जीवन अंधकारमध्ये आहे, पूर्ण अंधकारमध्ये. मला पण डिस्ट्रॅक्शन झालं. आता मला कोण डिस्ट्रॅक्ट केलं? मोबाईलने केलं. मी सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमीच सांगतो की अभ्यास करताना कधी मोबाईल बाजूला ठेवायचा नाही. आता मी इथे बोलण्यासाठी आलो आणि मी मोबाईल बाजूला ठेवलं. तुम्हाला माहीत आहे आपले जे जुने काळात प्राचीन काळ असेल, तुम्ही संस्कृत तुम्हाला माहीत असेल, आपली संस्कृती भारतीय संस्कृती, आपले ऋषीमुनी व्हायचे, माहीत आहे ऋषीमुनी? विश्वामित्र नाव ऐकलंय? विश्वामित्र नावाचे एक मुनी होते. पहाडावर ते तपस्या करायला गेले. तपस्या समजते? जप करणे, तपस्या करणे. ते तपस्या करत होते. त्यांची तपस्या कोणी भंग केली? अप्सराने केली ना, मेनका वगैरे नाही, डान्स करून. जे मोठे मुलं थोडासा शिकून घ्या संस्कार. आपली जी भारतीय संस्कृती आहे ना ती खूप चांगली आहे. तर त्या विश्वामित्राची तपस्या त्या अप्सराने भंग केली.
तर आपण जे शालेय विद्यार्थीमध्ये जे आपण शाळेमध्ये जातो म्हणजे पहिलीपासनं फायनल इयर म्हणजे किती वर्ष झाले तुमचे 15 ते 17 वर्ष, हे पण तपस्या आहे तुमचं. आणि ही तुमची तपस्या कोण भंग करताय आता? मोबाईल करताय. आता मी तुमच्याशी बोलत होतो, कोणी भंग केला माझा? मोबाईल नाही केला ना. जर तुम्ही मोबाईल साईडमध्ये ठेवलं आणि तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही गणित वाचत आहे, तुम्ही सायन्स वाचत आहे, तुम्ही मॅथ काहीतरी वाचत आहे आणि तुमच्या मित्राने तुम्हाला स्नॅपचॅटची काहीतरी पाठवून दिलेली, तर तुमच्या लक्षात जाईल ना तिथे. आता माझं कसं गेलं तिथे, तुमचंही जाणार आहे तसं. आणि असं गेलं म्हणजे तुमचं काय होईल? एकाग्रता राहणार का तुमची? म्हणजे जे तुम्हाला शिकायचं, जे वाचायचं त्यामध्ये तुमचं लक्ष राहत नाही. यालाच आपण डिस्ट्रॅक्शन म्हणतो. कारण तुम्हाला मी सांगतो की काही तुम्हाला हे घटना सांगतो. आता तुम्हाला म्हणजे कसं डायरेक्ट केस सांगितलं तर समजून येईल. घटना कशी घडली तुम्हाला मी घटना सांगतो. आपल्या चंद्रपूरला मर्डर होतात, माहिती आहे, खून होतात. पेपरात वाचला ना, काल 2 मर्डर झाले. मी रात्री 3 वाजेपर्यंत काम केलं. तर त्या मर्डरमध्ये मग आम्हाला ते गुन्हेगारांचा पत्ता लागायला लागतो. ती वेदना अशी असते की त्याला या वेदना मापाचं यंत्र आहे. तर ती वेदना असते 57 डेल. म्हणजे शरीराच्या 24 मोठे हाड एकासोबत जर क्रॅक होतात, फ्रॅक्चर होतात, तर तेवढा वेदना, तेवढा दर्द त्या आईला तेव्हा होते. ती वेदना असते 57 डेल. तिथे सर आहे, मी आहे, माझे मित्र श्रीकांत सर आहे, पुरुष आहे, मागे बॉयज आहे ते. तर महिलांना 57 डेल इतका वेदना झाल्यावर ती जगते नाही. म्हणजे बाळ रडते, आई हसते तेव्हा, बरोबर आहे की नाही. आणि पुरुषाला जर 45 डेल वेदना झाली ना, म्हणजे 57 महिलांना ती जिवंत आहे. आणि 45 जर पुरुषांना झाला ना, त्याचा मृत्यू होतो हार्ट अटॅक. म्हणजे आम्हाला 45 डेलपेक्षा जास्त वेदना सहन करण्याची क्षमता नाही. याचा अर्थ काय? मग नारी शक्ती बरोबर आहे, स्त्री शक्ती टाळ्या वाजवणार नारी शक्तीसाठी. अरे जवानी में मर जाता ना वो, कॅन्सर होऊन मरून जाईल ना तो. अरे तुम्ही एकदम सिरियस झाले होते ना, म्हणून थोडंसं एकदम सिरियस होऊ नका. मी तुम्हाला बोलायला आलो, भीती घालण्यासाठी नाही आलो. सिगरेट पिणारा व्यक्ती बुडा होत नाही, कारण तो जवानीमध्ये मरून जातो. कारण तिथे लिहून असते ना, वैज्ञानिक चेतावणी, सिगरेट पिणे से हे खराब होऊन जाते. फोटो असते ना मोठा खराब, तरी पितात ना लोक. तंबाखू खाणे कॅन्सर होतं बघा, कितीतरी ॲड येतात, तरी आपण पाहतो ना लोक असं खर्रा गोटत असतात आणि खात असतात, तोंडात राहते इथे. हा कॅन्सर होतं, तोंड उघडत नाही लोकांचं. तर हे सगळे व्यसन कसे आहे? हे व्यसन आपण प्राशन केल्यावर आपल्यावर परिणाम होते. आणि मोबाईलचं व्यसन असं आहे की तुम्ही मोबाईल इंटरनेट पाहिला तर ॲटोमॅटिक तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन रिसीव्ह होतो. जसं अल्कोहोल तुमच्या किडन्या, लिव्हर हे खराब करते ना, कॅन्सर होते, तसंच डोपामाइनमुळे तुमची सगळ्यात पहिले तुमची एकाग्रता नष्ट होते. तुमची भावना असतात ना, इमोशन्स, त्याचा लॉस होतो. मानेचा त्रास, तुम्ही रागीट असतात, म्हणजे तुम्हाला एकदम छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राग येतो. बाडू सरांना माहिती आहे, श्रीकांत सरांना माहिती आहे, तुमच्या वयाचे जे होतो ना, आम्ही खेळत असताना किंवा रस्त्याच्या आमचा एखादा समजा ॲक्सिडेंट झाला, काय झाला, तर आम्ही हसायचो. तो पण सायकलने ठोस मारली की आम्ही त्याला बघायचो, तो मला बघायचं. एखाद्या वेळी तो बघायचा, काबे म्हणायचा, आपण बे म्हणायचं, आम्ही म्हणतो काबे. पण आता दगड मारतात आता पोरं. हिंसक आहे, म्हणजे हे तुमचीच प्रॉब्लेम नाही आहे. संपूर्ण जगभरातील तुमच्या वयोगटाचे जे मुलं आहे ना, ते हिंसक झालेले आहे. म्हणजे 10 वर्ष आधी आपल्या जगामध्ये 10 मुलं जर तुमच्या वयाचे घेतले तर 10 पैकी 1 पागल असायचं, 1-2 हिंसक असायचं आणि 7 चांगले असायचे. आता उलटं आहे, 10 पैकी 1 चांगला असतो, 2 पागल असतात आणि 7 हिंसक असतात. आहे की नाही रागीट लोक? छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला राग येतो. तुमच्या आईवडिलांना विचारा की तुम्ही कसे आहात म्हणून. रागीट आहे तर तुमचा हा मोबाईलचा, इंटरनेटच्या दुष्परिणामामुळे तुमची गेली. तुम्हाला माहिती आहे का, मोबाईल संस्कृती आल्यापासून आपला स्वतंत्र भारत आहे. आपल्याला किती वर्ष झाले आझाद होऊन? 76 वर्ष, बरोबर ना. आझादी का अमृत महोत्सव केलं ना आम्ही मागच्या वर्षी. 76 वर्ष म्हणजे आपले जे पूर्वज असतात त्यांनी खूप बलिदान देऊन आपल्याला स्वतंत्रता घेऊन दिलेली आहे. आपण स्वतंत्र आहोत का? आता आहे का स्वतंत्र आपण काय करतो माहिती आहे का? चायनाला शत्रू म्हणतो. आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे. कुठले मोबाईल आहे? रिअलमी, ओप्पो, विवो, कुठले मोबाईल? हे सगळे चायनाचे मोबाईल आहे. आणि त्यामध्ये तुम्ही काय टाकलेलं आहे? जीमेल टाकलेलं आहे. गेम खेळाय ना आपल्याला मोबाईलमध्ये, इंस्टाग्राम पाहिजे ना आपल्या मोबाईलमध्ये.
व्हॉट्सअप पाहिजे तर प्ले स्टोअरला जीमेल टाकलेला आहे. आता त्या जीमेलमध्ये टाकल्यामुळे तुम्ही काय करता, तुमच्या मोबाईलमध्ये काय पाहता, कोणासोबत बोलता, हे सगळं जीमेलला माहीत असते. म्हणजे चायनाला माहीत आहे. तर झालो की नाही आपण परत गुलाम? आपल्या देशामध्ये आहे का त्याच्या सर्व? व्हॉट्सअप आपला आहे का? इंस्टाग्राम आपला आहे का? फेसबुक आपला आहे का? आणि हे सगळं एका दिवशी बंद झालं तर काय होईल आपलं? पागल नाही होईल का आपण? होणार की नाही? कारण आपलं तेच जग आहे ना आता आपलं. आपल्यावर जे तुम्ही इतिहास बघा, डचनी पण राज केला, पोर्तुगीजने केला, नंतर मुघलांनी केलं आणि नंतर इंग्रजांनी राज केलं. ह्या सगळ्या राजकर्ते जेवढे येऊन गेले तेवढा आपला राज नाही झाला जेवढा या मागील इंटरनेट क्रांतीमुळे राज झालेला संस्कृती. मी जेव्हा शिकायला ट्रेनिंगला होतो ना 94ला, खंडालाला ट्रेनिंग होती माझी, तर आम्ही पत्र लिहायचं आमच्या मित्रांना, आई वडिलांना. तर आम्ही पत्र लिहित असताना पत्रामध्ये काय मेन्शन करतो, प्रिय आई वडील यांना साष्टांग नमस्कार. मी इथे ईश्वर कृपेने चांगला आहे, ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही पण सुखरूप राहावं, असं वगैरे सांगून मी इथे चांगला आहे, माझी काळजी घेऊ नका. आणि कुठं तरी लिहायचं मला 200 रुपये पाठवा, पैशाची गरज आहे. आणि परत लिहायचं की मी चांगला आहो, तुमची हे करा, असे आपले भावना व्हायचे पत्रामध्ये. आजही माझ्याकडे ते पत्र आहे. आता माझा मुलगा हैदराबादला इंजिनियर आहे, डायरेक्ट फोन करतो, प्रिय आई वडील साष्टांग नमस्कार, ईश्वर चरणी काय नाही, डायरेक्ट पप्पा हॅलो पैसे भेटे. झाला संस्कृती सत्यानाश. मग मी ठरवलं की माझ्या मुलाला, बेटा तेरे को पैसे चाहिए या नहीं चाहिए, मेरे को हर हफ्ते में तेरा एक लेटर चाहिए. आता तो लिहितो मला पत्र. माझी मुलगी पण पुण्याला शिकते, ती पण लिहिते. तुम्ही पण लिहायला पाहिजे, कारण पत्रामध्ये आपली भयानक आहे. आता लिहितात का सर पत्र कोणी? तुमचे मुलं बाहेर आलं तर काय नमस्कार तर आहेच का, चरण स्पर्श तर दूरच आहे एकदम. आणि आपले हे जे मुलं बाळा आहे ना, सकाळी पहाटे उठले 5 वाजता, आईचं चोर नाही पाळणार. सांगितलं ना, आईनं जन्म दिला, कधीही तुम्हाला अधिकार नाही त्यांना विचारायचा की माझ्यासाठी काय केलं. तुम्हाला जन्माला आलं तेच मोठं उपकार आहे त्याचं. काय तर आपण त्या आईचा नाही विचार करतो, मोबाईल पाहतो, गुड मॉर्निंग कोणी पाठवतो. आता हे गुड मॉर्निंग पाठवलेले सगळं तुमचे मॉर्निंग गुड होतात का? मला आज सकाळी 20-25 गुड मॉर्निंग आले होते, पण मला काम करावंच लागतं ना माझा. त्याने गुड मॉर्निंग म्हणलं का मी माझं काम नाही केलं तर माझं पोट भरणार का? हे सगळ्या गोष्टी काय कामाच्या नाही. ह्या गुड मॉर्निंग, गुड नाईट, हे व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, फेसबुक हे कामाचे नाही आहे. आणि तुम्हाला यासाठी मी सांगतो, विद्यार्थी आहे, विद्यार्थी दशेमध्ये असताना तुमचा सगळ्यांचे एम असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला पोलीस व्हायचं आहे की नाही? कोणाला गुन्हेगार व्हायचं आहे का? नाही व्हायचं. आता गुन्हेगार व्हायचं नाही आणि असं आपण इंस्टाग्राम, फेसबुक आणि वापरलं तर गुन्हे घडतात. म्हणजे काय असतं की आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, स्नॅपचॅट आहे, एखादा धार्मिक टिप्पणी आली आपल्याकडे, एखादा मित्राने पाठवून दिली की अमुक अमुक धर्म असा, अमुक अमुक महापुरुष असे, तर ती आपण फॉरवर्ड केली, झालं क्राईम. 2 धर्मात तेढेतळ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल होतो. अशामुळे आपले जो आहे म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये गुन्हा दाखल झाला ना, तुमचा जेव्हा कधी एज्युकेशन पूर्ण होईल आणि तुम्ही प्रायव्हेट जॉबसाठी किंवा सरकारी जॉबसाठी अप्लाय करणार, तुमच्या त्या अर्जासोबत तुम्हाला एक कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावा लागतो. कॅरेक्टर सर्टिफिकेट हा आमचा पोलीस विभाग देतो. म्हणजे तुम्ही कुठेही राहत असेल भारतामध्ये, तिथलं पोलीस तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देईल. पोलिसाचं काय काम असते, CCTNS नावाची एक यंत्रणा असते. त्यामध्ये आम्ही तुमचं नाव, तुमचा आधार नंबर टाकलं, भारतामध्ये तुम्ही कुठे क्राईम केला असेल तर ॲटोमॅटिक जनरेट झालेला दिस इज अ क्रिमिनल, हा गुन्हेगार आहे, याचा असा रेकॉर्ड आहे म्हणून एक सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देणार. आता तुम्ही BCom केलं, इंजिनिअरिंग केली, BA केलं, सगळं केलं, आता तुम्ही गुन्हेगार आहे म्हणून आम्ही पोलिसांनी तुम्हाला सर्टिफिकेट दिला, नोकरी लागणार का? लागणार की नोकरी? त्यामुळे आपले ते चारित्र्य जपून ठेवावं लागेल. 2 प्रकारचे चारित्र्य असतात. मुलींचे जे ट्रेंड आहे, आता जे मुली आहे, इथे मुलं आहे, तुमच्या घरी पण बहीण असेल, त्यांना सांगा की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे क्राईम घडतात त्यामध्ये 12 वर्षाची मुलगी, 14 वर्षाची मुलगी, त्याला पण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असते. आणि ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे त्यांना डिमांड करतात की तू आंघोळ करताना फोटो पाठव, कपडे बदलताना फोटो पाठव, असं व्हिडिओ कॉल कर. आणि असे केल्यामुळे ते मुलगा त्याचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतो. मुलीचा मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग असते, स्क्रीन रेकॉर्ड करतो, 10 वेळा स्वतः पाहतो, मित्रांना पाठवतो, नंतर व्हायरल झाला तर FIR. मुलांना
तुम्ही कधी अशी डिमांड करू नका। आमच्या भारतामध्ये 2012ला पण एक कायदा आलेला आहे, पोक्सो कायदा। नाव ऐकलं का तुम्ही? पोक्सो कायदा। पोक्सो कायद्याचा लॉंग फॉर्म आहे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे लहान बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून बचाव करण्याचा कायदा आहे। 2012मध्ये हा कायदा आला। या कायद्याची तरतूद आहे की 18 वर्षाखालील जे काही मुली आहे, जे काही मुलं आहे, त्यांना जर कोणी छेडलं, त्यांच्यासोबत जर काही क्राईम केलं, त्याला पोक्सो कायद्यामध्ये जेल होईल। कमीत कमी 10 वर्ष शिक्षा आहे, जास्तीत जास्त फाशीची शिक्षा आहे। 20 वर्ष शिक्षा तर कॉमन आहे। या महिन्यात 3 लोक आहेत। चंद्रपूरच्या जेलमध्ये 263 सर 18 वर्ष ते 21 वर्षाचे मुलं आहे। घरी काय कमी जास्त झालं तर बहीण पण जेलमध्ये, भाऊ पण जेलमध्ये, रक्षाबंधन तिथंच साजरा। 20 वर्ष तुम्ही विचार करा, तुम्ही 18-19 वर्षाचे मुलं आहे मागचे, आता जेलमध्ये गेले, 20 वर्षानंतर तुम्ही बाहेर येईल, काही कामाचे राहणार नाही। आज प्रत्येक घरी एक मुलगा एक मुलगी असते। मुलगी जे पडून जातात ते जातात तसेच परत येणार आहे का सही सलामत? काहीतरी वाईट असते। वाईट अवस्था इतकी खराब आहे सर आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा। मी असं सांगतो की आपल्याकडे निर्भया केस माहिती आहे सगळ्यांना? निर्भया ऐकलं आहे का? नाही ऐकलं असेल ना, डिस्कवरी चॅनलमध्ये बघायचं निर्भया। निर्भयामध्ये काय असते की 2012मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी रात्रीचा पिक्चर पाहण्यासाठी गेले, दिल्ली चालत्या बसमधून बाहेर फेकलं आणि त्या मुलीसोबत अत्याचार केलं। 2 दिवसानंतर ती मुलगी सिंगापूरला मरण पावली। मग पूर्ण देशभरात कॅन्डल फिरले, देशात कायदा मोठा पाहिजे, पनिशमेंट जास्त पाहिजे, परंतु हा पोक्सो कायदा 14 नोव्हेंबरला म्हणजे बालदिवस असतो ना, त्या दिवशी आलेला आपल्या भारतामध्ये। यामध्ये फाशीची तरतूद आहे। त्या निर्भया केसच्या गुन्हेगारांना फाशी झालेली आहे आणि एक तो स्वतः मेलेला आहे। तर हे निर्भया केस एक झाली तर आपण हळहळ करतो। आपल्या चंद्रपूरला किती निर्भया केस होत असेल कोणी सांगू शकणार है? सर आप बता सकते हैं क्या चंद्रपुर में कितने केस होते महिला अत्याचार के? 18 साल से कम उम्र म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी उमरच्या मुलीसोबत अत्याचारच्या घटना यावर्षी 2024 मध्ये 272 आहे, ज्यामध्ये सगळ्यात कमी वयाची मुलगी 3 वर्षाची आहे। मोबाईल पाहतो, मोबाईलमध्ये चुकीचे पिक्चर पाहत होता तो, घाणेरडे पिक्चर पाहिला। मग त्याला पिक्चर पाहत असताना त्याची नातेवाईक आहे, आपली बहिणीची मुलगी आहे, हे पण त्याला भान नाही राहिलं आणि तिच्यासोबत अत्याचार केला, आम्ही पकडलं, जेलमध्ये आहे। तर तुम्ही जे मुली आहे, मुलं आहे, आता मुलासोबत पण घडतात असे, तर खूप काळजी घ्यायला लागते। गुड टच बॅड टच शिकवतात ना तुमच्या शाळेमध्ये, गुड टच बॅड टचचा कधी पण पालन करावं आणि मुलींना तर एकदम सतर्क राहावं। त्यामुळे मोबाईल सगळं पाहते, मोबाईलमध्ये काहीच राहत नाही, सगळं पाहतो मोबाईल। तुम्ही काय करता, काय पाहता, जे पबजी फ्री फायर खेळतात ना लहान पोरं, कोणी पैसे कमवतात। तुम्हाला आपलं नशीब खराब आहे, आपले जे हिरो आहे जसं धोनी आहे, विराट कोहली आहे, काय काय नाव आहे ते, मी कधी क्रिकेट नाही पाहत कधी। आता कोणी जिंकलं मॅच, RCB जिंकली, पैसे भेटले ना त्यांना। आता कुठे गेले असेल ते लोक? आता फिरायला गेले ते बायको पोरासोबत, आणि ज्यांनी जुगार केला त्यामध्ये ते आता हमाली करताय, लेबर कामाचं खड्डे खोद आहे। IPL चालू असते ना तेव्हा लोक जुगार खेळतात, IPL वर शर्त लावतात, धोनी 6 मारणार पैसे घे एवढे। अरे धोनी 6 मारणार, तुझे पैसे जाणार आहे ना, तुला काय मिळणार आहे? IPL मध्ये कोणीच जिंकू शकत नाही, जे आपले सट्टे खेळतात ना त्यामध्ये। आणि पबजी फ्री फायर जर तुम्ही खेळलं, तुम्हाला ते लोक काय म्हणतात, आपले हिरो लोक, की पबजी खेळलो, ड्रीम 11 खेळलो, पैसे मिळतात म्हणून खेळो म्हणते। मग त्यांनी खेळायला पाहिजे नाही का पबजी फ्री फायर? त्या कशाला ग्राउंडवर जातात? तुम्ही विचारलं कधी त्यांना की आपले हिरो काय म्हणतात? आपले विमल गुटखा काय म्हणते तो अजय देवगण, त्याचं तोंड उघडते का? ते असे गुटके बिटके हिरो वगैरे काही कामाचे नसतात, हे आपले हिरो असे काटकर सारखे टाळ्या वाजवत आहे सर। हे रिअल हिरो आहे, स्वतः फिट राहिले आणि तुम्हाला पण फिट करू इच्छितात ते। हीच आहे आपले रिअल हिरो। ते पिक्चरमध्ये हे क्रिकेट खेळणारे, हे बर्बाद करणारे लोक आहे आपल्याला। मोबाईलमध्ये खेळायला काय लावतात त्यांनी सांगायला पाहिजे, मी तुमच्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देतो, माझ्या ग्राउंडला खेळा तुम्ही, पैसे मिळणार तुम्हाला। मोबाईलमध्ये तर जुगाराचा खेळ झाला ना, मग आता त्याच्या खेळमध्ये तुम्ही जिंकलंही सर,
एखादा मुलानं जिंकलं, पबजी, फ्री फायर, ड्रीम11, कलर्स सिंपतीमध्ये पैसे जिंकले. आता याचा काय परिणाम होतो सांगतो. माझ्याकडे दररोजचे 10 ते 12 लोक येतात, स्टुडंट्स. सर माझा बँक अकाउंट फ्रीज झालं. मग विचारतो तू काय करते? सर स्टुडंट आहे. बँक अकाउंट कशासाठी? सर स्कॉलरशिपसाठी काढला होता बँक. मग फ्रीज का झालं? सर मला ते पबजी फ्री फायर खेळलं तर 2000 रुपये कमवले होते, आता माझा फ्रीज झाला. म्हणजे जे तुमच्या अकाउंटला पैसे येतात ना ते पुन्हा भारतामध्ये पुन्हासोबत चिटिंग करून येतात. ते चिटिंग करून आला म्हणजे काय होते, तो रिपोर्ट करतो कुठंतरी की माझे पैसे गेले ऑनलाईनमध्ये, आणि त्याने रिपोर्ट केली तर आपली सिस्टीम कशी आहे, ज्याच्या अकाउंटला ते पैसे जातात तो अकाउंट होल्ड होऊन जातो, म्हणजे फ्रीज होतो. डेबिट फ्रीज झाला म्हणजे काय होणार, तुमचा सिबिल स्कोर खराब होईल. म्हणजे तुम्ही जेव्हा मोठे होणार आणि तुम्ही बँक लोन, घर लोन, लग्न करण्यासाठी नाही का लोन घेणार ना, लोन मिळणार नाही तुम्हाला. म्हणून खूप काळजी घ्यायची. मोबाईलमध्ये खेळणार का तुम्ही आता पबजी फ्री फायर? कोण कोण खेळतात? आता खेळणार का तू? आता जर खेळलं तर हा डोपामाइन काम करणार, तुझं करिअर खराब आहे. जे लोक जेलमध्ये गेले ना ते सगळं असं मोबाईलच्या व्यसनामुळे गेले. मी म्हणून तुम्हाला सांगतो मोबाईलचा वापर चांगला करा. तुम्ही इंटरनेटवर चांगले चांगले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्च करा, ज्योतिबा फुले सर्च करा, सावित्रीबाई फुले सर्च करा. तुम्ही पाहता का कधी यांना? कधी पाहता का तुम्ही मोबाईलमध्ये? कधी सर्च केलं कोणी? आहे एखादा विद्यार्थी की सर माझ्या मोबाईलमध्ये मी स्वामी विवेकानंद किंवा छत्रपती महाराज सर्च केलं आणि त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय? आपण सर्च करतो बिग बॉसमध्ये कोण आला खेळाले, ते बकऱ्यासारखं तोंडचं काय नाव आहे त्याचं, MC स्टॅन. बघा बकऱ्यासारखी दाढी आहे त्याची, MC स्टॅन. ते सर्च करतोय आपण. त्याला सर्च करून काय फायदा नाही बेटा आपल्याला, आपला स्टँड लावून जाईल. तर असे चुकीचे सर्च करू नका. मी आधी सांगितलं तुम्हाला इंटरनेट ॲडिक्शन झालेलं आहे, याच्यापासून दूर होण्यासाठी सरांनी मला इथे बोलवलं आहे. मी नेहमीच सांगतो पोरांना इंटरनेट तंत्रज्ञान खूप चांगलं आहे, पण त्याचा वापर चांगला करायला पाहिजे. आपण बेडरूममध्ये कधी पण मोबाईल न्यायचा नाही, हॉलमध्ये ठेवायचं. तुमच्याकडे कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल हॉलमध्ये ठेवायचं. त्या आईवडिलांसोबत जेवा, TV बंद करा, मोबाईल बंद ठेवा आणि चांगले बोला त्यांच्यासोबत, जेणेकरून तुमचे जे काही भावना आहे, तुमचे जे काही विचार असेल ते त्यांना समजेल, तुम्ही त्यांना समजू शकेल आणि ते तुम्हाला समजू शकेल. करणार का असं? कारण आईवडिलांसोबत जर तुम्ही नाही बोलला ना, मी आईवडिलांना पण सांगतो, पॅरेंट्स मिटिंगला सांगतो, आईवडिलांना पण सांगतो की आपण जेव्हा बाळ असतो ना 3 वर्षाचा जेव्हा होईपर्यंत आपण त्याला आई बाबा म्हण, आई म्हण असं मागे लावतो खूप. आणि पहिल्यांदा त्याने बाबा म्हणलं का ह्या फोटो व्हायरल, बाबा म्हणाला. आणि तो मुलगा 16-17 वर्षाचा होतो ना, तर आई वडील त्याच्याशी बोलत नाही. 16-17 वर्षाच्या मुलासोबत बाप बोलत नाही. त्याला काही पाहिजे तर ते आईची थ्रू सांगते की बाबाला सांगा मला पैसे पाहिजे. डायरेक्ट का बोलत नाही आपण? डायरेक्ट बाबांनी पण बोलायला पाहिजे मुलाला आणि आईने मुलीला. मुलाला नेहमी बाबाचा राग येतो आणि मुलीला आईचं. आई सांगत असते ना आईचं समोर थांबू नको, जास्त मेकअप करू नको, राग येते आपल्याला. का बरं सांगत असेल आई? तुम्ही खराब दिसणार का मेकअप केल्यावर? सुंदर दिसणार. 4 पोरं मागे लागणार, तुमच्यावर काहीतरी परिणाम होईल, क्राईम होईल. त्या भीतीपोटी आई काय करते सांगते आपल्याला. तर आपल्याला राग येते की नाही? येते की नाही? यायला पाहिजे का? यायला पाहिजे का? हो किंवा नाही? तुमच्या फायद्याचं आहे ना ते. म्हणून या जगामध्ये आई वडील आणि गुरु यांच्या व्यतिरिक्त तुमचं भलं कोणी चाहू इच्छित नाही. सगळे भाऊ बहीण असेल ना, नीटचा एक्झाम लागला, रिझल्ट 700 पैकी 600 मार्क भेटले, सगळं वाट तुमचा सत्कार करेल आणि भावाला कमी भेटले तो राग करेल की नाही? 3 इडियट पाहिला तुम्ही? त्यामध्ये 3 इडियटमध्ये कसं असते, तो फेल असते तर ते दोस्त कसे नाराज होतात. मित्र असो भाऊ बहीण असेल त्याला तुम्हाला जडतात ते आपसात. आई वडील आणि गुरु हे नेहमी तुमची चिंता करतात की तुम्ही खूप नाव करावा, मोठं नाव करावा आणि त्यांच्यापेक्षा जास्त नाव करा. यामुळे त्यांचा नेहमी आदर करावा आणि मोबाईल इंटरनेटचा कमी वापर करावा. ऑनलाईन वापर करताना मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही गेम डाउनलोड करताना, तर गेम डाउनलोड करताना कुठला ॲप डाउनलोड करताना तुम्ही अलाउ करता, परमिशन येते ना कॅमेऱ्याच्या, फोटोचा, ते अलाउ करायचं नाही. ते अलाउ केलं तर तो मोबाईल तुमचा पाठलाग करणार. तुम्ही काय पाहता, काय दिसतं सगळं माहीत असतं. माझ्याकडे एक महिला आली होती 8 दिवसापूर्वी.
पागलसारखी होती ती. मी म्हणलं तुम्ही पागल आहे का? त्याची मुलगी म्हणे नाही सर माझी आई चांगली आहे म्हणे, मागे 1.5 महिन्यापासून पागलासारखं करताय, औषध घेत आहे, पण हिचं काही खरं नाही. काय झालं? तर त्याला विचारलं काय झालं ताई? ती म्हणाली की सर माझं कोणतरी पाठलाग करताय. काऊन पाठलाग करताय? तिनं आपला मोबाईल दाखवलं. परमिशन ऑफ करायचे, कुठलेही परमिशन द्यायचे नाही, कुठले ॲप डाउनलोड करायचे नाही. तुम्ही जेव्हा ॲप डाउनलोड करा तेव्हा परमिशन देतात आपण. तर ही खात्री करायची, नाहीतर हा मोबाईल मग तुमचा पाठलाग करणार आणि मग तुम्हाला याच्या कोणी बचू शकणार नाही. क्राईम पण याच्यामध्येच होतात. जे 571 मुलं गेले ना, इंस्टाग्राम स्नॅपचॅट याच्यामुळेच गेले. म्हणून मोबाईल वापरताना खूप काळजी घ्यायची. जर ऑनलाईन तुम्हाला कोणी ऑफर घेत असेल की तुम्हाला लॉटरी लागली, पैसे लागले, मी मिलिटरीचा माणूस आहे, कमी किमतीत साहित्य विकत आहोत, तर सगळं फेक असतात. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे 1930. कुठला नंबर आहे? आणि एक आहे 1945. 2 नंबर आहे. महाराष्ट्रासाठी 1945, संपूर्ण भारतासाठी 1930. याच्यावर जर तुम्ही कॉल केलं तर तुम्हाला बरेचदा ब्लॅकमेल करणारे कॉल येतात, ब्लॅकमेल करणारे SMS येतात की तुमचा मोबाईल हॅक झाला. तर असे जेव्हा येतात तेव्हा हे 1930 1945ला कॉल करायचा. तुमचा जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊन जाईल. आणि आपल्या व्हॉट्सअपला .apk नावाची किंवा एखादा माणूस गुड मॉर्निंग भेजा आहे आपल्या सबरे सबरे लिंक पाठवतात ना, त्या लिंकवर क्लिक करू नका. अननोन ॲपवर क्लिक केलं आणि लिंकवर क्लिक केलं ना तुमचा मोबाईल ते हँग होऊन जातो, समोरच्या व्यक्तीकडे जाऊन जातो आणि समोरच्या व्यक्ती तुमचा मोबाईल हॅक करून तुमचा पैसा वगैरे सगळं चुरून नेतो. आता हा मोबाईल हरवला तुमचा, गोल बाजारमध्ये गेले तुम्ही, गंजवाडला भाजीपाला घेतले, मोबाईल हरवला, तर काय करणार? पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायची की माझा हा मोबाईल नंबर सॅमसंग कंपनीचा, हा IMEI नंबर, हा सिम नंबर हरवलेला आहे. आणि त्याच नंबरचे सिम विकत घ्यायचे लगेच. आणि सिम घेतलं ना काय होईल? समजा माझ्यासारख्या व्यक्तीला तुमचा मोबाईल मिळाला, मी काय करणार? तुमचे पासवर्ड काय टाकतात तुम्ही? LMZW झिगझॅग असंच टाकतात ना पासवर्ड. 2580 4x0 असेच टाकणार तुम्ही. असं मी अंदाज करून टाकलं का उघडून जाईल तुमचं. आपलं गाडीचा नंबर, डेट ऑफ बर्थ असे पासवर्ड कधी ठेवायचे नाही. असं ठेवला ना कोणी अंदाज काढतात आणि आपली माहिती चोरून घेऊ शकतात. मग हा पासवर्ड जर निघून गेला, तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे आहे, गुगल पे आहे, जीपे आहे, तुमचं व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, सगळ्यांचं मी रिसेट पासवर्ड करून ते पैसे चोरू शकतो. तर काय करायची? मोबाईलचा सिम घ्यायचा. सिम घेतला तर मग तुमचे पासवर्ड कुणाला जाणार का? त्याला मोबाईल चोरी गेला तर पासवर्ड कुठे जाणार आहे? OTP त्याच मोबाईलमध्ये. म्हणून आपण ते सिम परत घ्यायचं, दुसऱ्या मोबाईल टाकायचं आणि एक CER नावाचा एक पोर्टल असतो. आमचे पोलीस सांगतात तुम्हाला पोलीस स्टेशनवर गेल्यावर तिथे रिपोर्ट करायची. हरवलेला मोबाईल तुम्हाला 4-5 दिवसात परत मिळतो. डेटा पण सेफ असतो. आपलं जे काही डेटा असतो ते मोबाईलमध्ये नाही ठेवायचं, ते डिजिलॉकरला ठेवायचं, गुगल ड्राईव्हला ठेवायचं. आता माझा मोबाईल 258 GB आहे, खाली आहे तो रिकामा, कारण माझे फोटो व्हिडिओ ते सगळं गुगलला सेव्ह केलेलं आहे. त्याला 130 रुपये महिना मी पैसे देतो. म्हणजे हा मोबाईल हरवला तर मला काळजी करण्याची गरज नाही, मी डेटा माझा मिळून जाईल मला. ठीक आहे. तर मोबाईल वापरताना खूप काळजी घ्यायची. सायबर क्राईम झाला तर कुठला नंबर सांगितला मी? 1930 आणि 194. आणि कोणती पोलीस मदत पाहिजे तर कोणता नंबर आहे? 112. 112चा ॲप पण आहे. तुमच्या घरी मोबाईल असेल ना तर मोबाईलमध्ये 112चा ॲप टाकून द्या. तुम्ही ट्युशनला जाता किंवा शाळेत जाता, किडनॅप झाले सर तुम्ही, तर 112मध्ये SOS बटन असते ना, ती दाबलं ना तर पोलीस 5 मिनिटात तुमच्याकडे येतो. तुम्हाला माहीत आहे का आपल्या चंद्रपूरला आता 2-3 महिन्यापूर्वी एक मर्डर झाला होता महाकाली मंदिरजवळ, त्यावर दुसऱ्यावर. तर आपण हे वापरू शकता आणि 112चा ॲप पण वापरायचा. 112मध्ये काय असते माहिती आहे का तुम्हाला? 112चं नाव आहे MERS, महाराष्ट्र एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम. SOS बटन दिसतं सगळ्यांना. जर तुमच्यावर काही संकट आला SOS दाबायचं. किती सेकंड? 10 सेकंड हाथ रखना है. इधर व्हाट्सअप दिख रहा है आपको यहाँ पे, तो ये व्हाट्सअप पे अपने मम्मी पापा का नंबर रहता. अभी किडनैपर ने किडनैप कर लिया, ये मोबाइल के SOS दबा देने का. फिर मोबाइल अगर बंद भी हो गया ना तो तुम्हारा लोकेशन तुम्हारे मम्मी पापा को जाएगा और पुलिस वालों को भी जाएगा और तुमको बचा लेंगे. आ गया? 112 वापरेंगे अभी सब लोग 2 तरीके से. सबको बताना 112 का वापर करना. 5 से 7 मिनट में पुलिस आपके लोकेशन पे पहुंच जाएंगे. और साइबर क्राइम हो गया तो क्या करना है?
कौन सा नंबर है? पुलिस का सायबर क्राईमसाठी 1930 आणि 1945 दोन्ही नंबर. मी नाही का ते पॉम्पलेट असेल सर, पॉम्पलेट पाठवून देईल तुम्हाला. आणि सगळ्यांना इंटरनेटचा चांगला वापर करणार. इंटरनेट किती वेळ पाहायचा आहे माहीत आहे का तुम्हाला? सेंट्रल गव्हर्नमेंटचा GR आहे, 24 तासामध्ये 6 तास आपण इंटरनेट पाहू शकतो, ते पण 20-20 मिनिटाच्या गॅपनंतर. म्हणजे 20 मिनिटं पाहायचं, 10 मिनिटं रेस्ट घ्यायची, परत 20 मिनिटं पाहायचं. ऑनलाईन अभ्यास करतात ना बरेच लोक, तर 20 मिनिटंच पाहायचं, 20 मिनिटं पण आणि 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, डोळ्यात पाणी मारायचं, फिरायचं आणि परत इंटरनेट बसायचं आणि अभ्यास करायचा. सतत केला तर मग डोपामाइन रिसीव्ह होईल आणि डोपामाइन तुमची एकाग्रता नष्ट होणार. त्यामुळे सतत राहा, सुरक्षित राहा. तुम्ही सरांनी मला बोलवलं इथे, त्यांच्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो. आणि सगळ्यात तुमचा धन्यवाद की तुम्ही शांतपणे ऐकले मला, त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 14 फेब्रुवारी म्हणजे काय? व्हॅलेंटाईन डे का साजरं करतात माहीत व्हायला पाहिजे ना तुम्हाला. म्हणजे व्हॅलेंटाईन दिवशी आपण ज्याच्यासोबत प्रेम करतो ना, त्याला एक पुष्प द्यावं लागते, फूल, आणि आय लव्ह यू म्हणावं लागते. तर माझी मुलगी काय करते, फूल घेते आणि मला म्हणते आय लव्ह यू बाबा. चुकीचं आहे का? म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांशी प्रेम करताना, तुमच्यापैकी किती मुलं मुली आहे जे आपल्या आईवडिलांना आय लव्ह यू म्हणतात? व्हेरी गुड. आहे 3 लोक. वर्षात एकदा वाढदिवसाच्या दिवशी की रोज? व्हेरी गुड. रोज म्हणायला पाहिजे ना आपण आपल्या आईवडिलांना आय लव्ह यू म्हणू शकतो. पण ते आपल्याला बाहेर मिळतात ना इन्स्टंटवाले, ते असे छपरील बाल असतात पोरांचे, गाडी असते इन्स्टंटवाली, वर असा पॅन्ट असतं त्यांचा. आम्ही पकडलं असं 1-2 मुलांना आणि त्याला विचारलं तुझी बाईक कुठे आहे? सर मित्राची होती. पेट्रोल कोणी टाकलं? तर मित्राने टाकलं. शूज कुठे आहे? ते तर मी गुरुद्वारासमोर चोरून नेले होते साहेब. म्हणजे त्याच्या स्वतःचे जुतेही नसतात, कपडेही नसतात, आणि तो रील बनवतो. आणि त्या रील बघून आपण त्याला जर आय लव्ह यू म्हणलं की आपलं जीवन खराब होणार आहे. त्यामुळे कुठलाही, जोपर्यंत आपलं वय होत नाही, म्हणजे 9चं वय आहे, पण केव्हा? लग्नानंतर नवऱ्याला आय लव्ह यू म्हणायचं आणि मुलांनी बायकोला म्हणायचं. पहिले म्हणाला ना, मग पोक्सो कायदा आहे आमच्याकडे. पहिले जर म्हणाला की पोक्सो कायद्यामध्ये जेल. आता मोबाईलमध्ये जर आपण कोणाला आय लव्ह यू पाठवला ना, काय होईल माहिती आहे का तुम्हाला? सायबर स्टॉकिंग, 3 वर्षाची कैद आहे. कोणाला मोबाईलमध्ये जर तुम्ही पाठवलं आणि त्याने रिपोर्ट केली आणि त्याचं वय 18 वर्ष आतील असेल तर सायबर क्राईम आणि पोक्सो 3 वर्ष प्लस 10 वर्ष, 13 वर्षासाठी जेलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे व्हॅलेंटाईनच्या दिवशी फक्त ना फक्त आईवडिलांना आय लव्ह यू म्हणायचं, इतरांना म्हणू नये. ठीक आहे? व्हायच्या पहिले त्याच्यावर काही ज्ञान आला, बंदी आली, असं काही सिस्टम नाही का सर? असं काही जाण्याचे विचार आहे ते काय असं आहे त्याच्यावर काय असं बंदी सगळं आपल्या भारतामध्ये मोबाईलमध्ये डिटेल चेंज करतात. चायनीज ॲप आहे, चायनीज मोबाईल, त्यामध्ये दिसतो. कारण चायनीज ॲपचा डेस्टिनेशन इंडियन असतो ना. चायनीज ॲप मोबाईल पण तुम्ही कुठे वापरायचे माहिती आहे का? त्या मोबाईलचा अपडेट येतो दरवर्षी. म्हणजे हा मोबाईलला अपडेट येतो 2-3 महिने. तर अपडेट यायला बंद झाला म्हणजे तो मोबाईल हॅक झाला. रिअलमी, ओप्पो हे फक्त 1 वर्ष 2 वर्ष अपडेट येतात, अपडेट येत नाही म्हणजे तो मोबाईल हॅक होतो. म्हणजे तसं महाग मोबाईल आपला सॅमसंगचे आम्ही हा मोबाईल वापरतो. 1 लाख हजाराचा फोन आहे. हा खूप सेक्युर असतो. हा 28 माझा हातात तुम्ही चोरून गेला स्वतः हा बंद करून देतो. तुम्ही सायंटिस्ट करून देऊ शकत नाही, पण माझ्या हातात चालू होतो. पैसे जास्त जातात पण सेक्युरिटी असते आपली, काळजीपूर्वक वापरता येते. रिअलमी, ओप्पो वगैरे हे सगळं मोबाईल असं 1-2 वर्षाला अपडेट बंद होतात. अपडेट बंद झाल्यानंतर आणि अवेअरनेस करतो आम्ही. आमचा पर्याय पोलीस विभाग करतो, शासन करतो. ते लिंकवर पण मला सायबरचं लिंकवर आहे ना, त्यामुळे ऑपरेट आहे. आता मी आभार प्रदर्शन करण्यासाठी शार्विल दादांना आमंत्रित करतो. नमस्कार, माझं नाव शार्विल नेटखंड देहारकर.
आणि शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. दर रविवारप्रमाणे आपल्या जुबली हायस्कूल कुस्ती केंद्रामध्ये खूप असा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम होतो. जसं चिंतावर सरांनी सांगितलं की दर रविवारी आपल्याला, जसं 2 वर्षापासून कार्यक्रम सुरू आहे, की दर रविवारी आपल्या जुबली हायस्कूलमध्ये एक महत्त्वाचा असा कार्यक्रम होणार आणि महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्या जुबली हायस्कूलमध्ये येणार. तसंच आज चंद्रपूर क्राईम ब्रांचचे मुख्य म्हणून मुजावर अली सर आपल्याला मार्गदर्शन देण्याकरिता आले. त्यांनी जे काही स्टोरी सांगितल्या किंवा जे काही आपल्याला माहिती दिली ते तुम्ही आपल्या अंगी अनुकरून घ्या आणि त्याचा गैरवापर करू नका. आता सरांनी जसं सांगितलं की अशा अशा घटना घडतात आपल्या चंद्रपूरमध्ये, त्याला वाईट बोध न घेता चांगला बोध घ्या की अशा पद्धतीने आपण नाही करणार. ठीक आहे, की हे क्राईम आपल्यासोबत होऊ शकते, तर त्यानुसार पण सरांनी आपल्याला माहिती दिली, तर ते अंगीकृत करून घ्या. आणि मुजावर सर आले आपल्या कुस्ती केंद्रामध्ये, तर त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.